कधी आली तू? सरप्राईज. ओ माय गॉड, जास्तच झाले सरप्राईज. एवढे सरप्राईज. वाव. हे ऑरेंज सोनपापडी आहे की व्हाईट सोनपापडी आहे? ऑरेंज. तर ईश्वरी आलेली आहे भाऊबीज साठी. नारळ आणि रुमाल. वाह 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 वाह. वापस पैक करके घर पे लेके जाओ. ये तो देते ही है सब भाई बहन को. आला बा वाईट चित्र विचित्र घालून. आला चित्र बितर. पॉपअपचे डबे आहेत का ते? येस. तुला पाहिजे का? नो. लसूण फटाका आहे. मला शक्तिमान पाहिजे. शक्तिमान. तो स्टार प्लस वर लागते. माझे खूप भांडण झाले. तो स्टार प्लस वर लागते. शक्तिमान आली माझ्या घरी ही सोनपापडी. चला. तर मंडळी, इथे ईश्वरी आलेली होती घरी. दरवर्षी ईश्वरीच्या हातून माझी पहिली भाऊबीज तर होतेच, तिथे हातून ओवाळतो मी. तर यावर्षी ती अकोल्याला आली होती, नाहीतर मला अमरावती जावं लागतं. तर इथे आली असल्यामुळे छान तिने सोनपापडी आली होती. माझी फेवरेट आहे यार सोनपापडी, ती मला खूप आवडते. आणि 1 वर्षाच्या वर झाली मी सोनपापडी खाल्ली नव्हती. जी आपली फेवरेट वस्तू किंवा फेवरेट गोष्ट असते ती आपण लवकर खात नाही, म्हणजे ती एखाद्याच टाईमला खाल्ले पाहिजे, म्हणजे ती फेवरेट राहते, नेहमीसाठी टिकून राहते. कारण सोनपापडी ही माझी फेवरेट आहे. जर ती नेहमी खाल्ली तर ती बोर होऊन जाईल, म्हणून मी खात नाही जास्त. पण कोणी आणली तर मला खूप जास्त आवडते, तर मी सोनपापडी खूप खातो. तर इथे सर्वात पहिले दादा आणि वहिनी बसले. तर रात्री 10:30 वाजत होते, कारण आम्हाला लेट झालं, म्हणजे मीच बाहेर गेलेलो होतो. ईश्वरी 9लाच आली होती, पण मी फ्रेंडकडे महालक्ष्मी होतं तर तिकडे गेलो होतो. तोही व्लॉग मी तुम्हाला दाखवेल. महालक्ष्म्यांचा स्पेशल व्लॉग बनवेल, व्हिडिओ काढलेले आहे ते तुम्हाला दाखवेल. पण आता हा स्पेशल भाऊबीजचा व्लॉग आहे. यामध्ये माझ्या 3ही बहिणींची भाऊबीज तुम्हाला दाखवणार आहे. कांचनताईकडे पण आम्ही गेलो, तर तेही तुम्हाला पुढे दाखवतो, कुठे गेलो, काय एन्जॉय केला. तर कंटिन्यू करा. आता इथे आपण ईश्वरीची भाऊबीज बघूया आणि मग ईश्वरी मला आवडणार आहे. हा ते राहिलं ना का द्यायचं. हा त्यामध्ये पाणी टाकायचं, त्यामध्ये फ्लॉवर्स टाकायचे आणि वरून ते तुमचं ते सांगते. इकडे पाय. झालं सत्कार. असं अंगावर टाकून ते शॉल बापरे, काय 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 दिसून राहिलं. नेकलेस. वाव, बढिया. गाडी खुश. आता मी काय कामी येत नाही असं सांग. असं कोण घालत असते, काढून घालत असतात. काढून ह्याच्यावर सूट नाही, ह्याच्यावर चांगलं होते का? जाऊ दे, दुसरं सिंपल आवडतं तुम्हाला. दादा आणि वहिनीचं गिफ्ट. त्या पुलावरून आणली, एवढं भयंकर ट्रॅफिक होतं. आता सणासुदीच्या वेळेस पूर्ण चालवली आणि काहीच नाही वाटलं मला. काय माहिती आता एवढी अजून करून चालवत आणि त्यामुळे का सवय झाली आता तुला. वो भी चला लेंगे एक दिन. मग वाटेल. ओके.
मला तो बॉक्स आवडला त्या बॉक्स मला मध्ये खूप आवडला हा बॉक्स. तुम्हाला मी बॉक्स साठीच घेतला फक्त तो, बाकी काहीच नाही. सो इसे कैसे खोले? ओ डायरेक्ट नखर लागतात त्याला उघडायला. बेसनाचे लाडू. ओ टा चॉकलेट यातले चॉकलेट चॉकलेट. नाही हे सगळे माझे आहे आता. कोणीच हात नाही लावणार आहे. हे सगळं माझं आहे. थोडं थोडं खाऊन घ्यायचं. असं एक चिमणीला जाणार तिथं तसं. हे मला खूप आवडते. माझ्याकडे होतं संपलंय. अरे वा. थँक्यू सो मच. आणि स्पेशली याच्यापेक्षा जास्त अरे मी त्या बॉक्स मध्ये काहीच नव्हतं, हे मी टाकलं. ईश्वरी त्या बॉक्स मध्ये काहीच नव्हतं, खालीच बॉक्स होता तो, त्याच्यात हे चॉकलेट टाकले मी. अजून एक वस्तू होती ती राहिली त्याच्यात. डार्क चॉकलेट खूप होते, माझं फेवरेट आहे. मग डब्बाच तो स्पेशल आहे. डब्बाच आवडला मला. डब्बाच मेन आहे. हा डब्बा वेगळा लावलेला आहे की याचा नाही, डब्बा तोच आहे. डब्बा तोच आहे. तेच आहे त्यामध्ये. चल खोट्या. खरंच हट. हो, No. तेच आहे त्यामध्ये. चेक कर. तुला काय ऑर्डरला दुसरं काही आहे? डब्बा अंदर काही वेगळा असेल. डब्बा हा लावला नाही नाही. कारण खूप महाग असते. मग ईश्वरी तेवढी एक्सपेन्सिव्ह आहे ना, महाग आहे. पगार वगैरे झाला का तुझा? ओ माय गॉड. फरेरो रोशर. फरेरो रोशर गाइस, आप देख सकते हो. यस. थैंक यू सो मच. हा रियल वाला फरेरो रोशर आहे. नाही, फेक आहे, नकली आणला. थैंक यू. वेलकम. बकलावा से लाया. बकलावा से लाया है. आता जर मी हे ओपन आपण सगळे खाऊ, तेवढं माझं मन खूप मोठं आहे. बापरे. हे तर वेगळेच आहेत. थँक्यू. ते बॉल्स मध्ये बाबा. आणि मी टेस्ट खूप मस्त आहे. खूप आवडतं मला हे. आवडलं. येस, बेस्ट बेस्ट. थँक्यू. म्हटलं वस्तू दरवेळेस वस्तू वगैरे काही ना काही दिल्यास मी. ब्रासलेट झालं, हे झालं, ते झालं, नेकलेस झालं, अजून काय दिले, वॉच दिली. म्हटलं काय मला तू एवढं एकही पॅकेट दिलं असेल तर खूप हॅपी झाली. तुम्हाला मोठं. तर काल ईश्वरीला तर माझं गिफ्ट खूप आवडलं. सकाळी आम्ही उठलो आणि मग अकोटला जायला निघालो, कारण कांचनताई अकोटला आलेली होती. तर म्हटलं चला अकोटला जाऊ, आजी आजोबांची भेट घेऊ, त्यानंतर आपण मावशीकडे जाणार होतो. तर आता आणखी तिकडेही मजा येणार होती. तर पहिले आजी आजोबांकडे जातोय आणि मग तिकडे जाऊया. तर आता इथे घरी पोचलोय आजीच्या. आपा आजी जेवण चालू आहे काही. घरी पाहुणे होते. हा, घरी पाहुणे होते ना. तर आप्पाजीची भेट झाली आणि मग मावशीकडे आलो. तर इथे 5 मिनिट बसलो आणि यांचा शेतात जाण्याचा प्लॅन आधीच झालेला होता. तर म्हणे सर्वजण शेतात जाऊ. मग लगेच तशीच गाडी काढली. इथे मिहुडी बघा कशी माझ्या गाडीत येऊन बसली होती. इतका छान. म्हणजे आम्ही गेलो पहिले एकदम शांत होती ती, नंतर खूप बडबड करायला लागली. माझ्याजवळ आली, मग गाडीत येऊन बसली माझ्यासोबत. आणि मावशी आणि मिहू इथे बसली होती माझ्यासोबत गाडीत. आणि दादा बहिणी आम्ही असे 3 कार घेऊन गेलो. जिजूंची पण कार होती आणि मावशीकडची म्हणजे मुन्नादाची पण होती. आणि इथे आमची
बाबांची पण कार घेऊन आम्ही असं शेतात गेलो. तर इथून आता पैदल पुढे जायचं आहे. खूप मजा येऊन राहिली. आता पुढे बघा तुम्ही इथे काय मजा आली आहे. तर कसे चालून राहिले हिलो गाईज हिलो गाईज हिलो गाईज इतना मत हिलो की गिर जाओ सांड जाओ. फटाके निकाल एक रॉकेट वाघ येते बरं. आवाज ऐकून फटाक्याचा वाघ येतच तिकडे. संत्रा आहे चांगलं आहे. म्हटलं खराब आहे ते नेताना पडलं कोणाचं आहे की नाही. जोका आहे का पाळणा. अरे यार मागची मागे तर होता. आपण लगाएंगे कि कोई बैठ जाएगा गिर जाएगा. अंदन सोफा 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 बेड कांचनच्या लग्नात लागेल हा तिथं ए कांचनच्या लग्नातला सोफा तुझा अंदन घेऊन जा घरी. हे तुमचं 2-3 वर्षानंतर हेच कंडिशन आहे. 2-3 वर्षानंतर या दोघांची कंडिशन ते आता प्रॅक्टिस करून घ्या. 2-3 वर्षानंतर या दोघांची कंडिशन 2 लेकरं हातात. किती मजा. मग असेच हाताळणं आहेत मग एका झटक्यात निपटून जाते म्हणते काम. ट्विन्स पाहिजे अजून एक्सपिरियन्स नाही आहे की नाही. मग समजेल ट्विन्स काय असते तरी. इथे एकटं सांभाळली चालली पण आम्हाला काय वाल्या देवा संत्र. अरे हो आम्ही खाल्लं काही नाही. काही लोक तिथं रस्त्यात पडलं नेताना लोकांनी घरी नेताना संत्र्याच्या आणून देते नाही खाता येते. चांगलं आहे खाल्लं आम्ही. डान्स कर नागिन कमी भूती नाही म्हणते जास्त. चला ना त्या पहाडावर तो किती मस्त वाटते. काय भारी माई व्हिडिओ निकाल इकडे उभा निकाल. सरळ कर ना सरळ. तर शेतात आलो. खूप मजा मस्ती चालू होती आणि इकडे माझ्या तिन्ही वहिन्यांचं कांदा टमाटर वगैरे चिरणं चालू होते कारण इथे भेड करायचा प्लॅन ठरलेला होता आणि त्या तयारीत सगळे आलेले होते. छान मस्त इथे आता वहिनी मिळून भेड करत आहे आणि मग आम्ही सगळे मिळून छान भेडचा आस्वाद घेऊ. आणि बाकी सगळे आम्ही मस्त्या करत होतो. मजा मस्ती चालू होती. म्हणजे खूप दिवसांनी असा टाईम मिळाला आणि असं शेतात यायला मिळालं तर खूपच भारी वाटत होतं. सर्वांनाच खूप छान वाटत होतं इथे आल्यावर. आणि आता इथे थोड्या गप्पा वगैरे ऐकवतो तुम्हाला. काय काय खस्ता चटुरा खस्ता हे आमच्या घरचं आहे. मम्मी सॉरी शक्तिमान यावेळेस सुनेचा हातभार लागलेला आहे ना. चकल्याला शेवला सगळ्या गोष्टींना. दुर्गा आंटी इतकी यंग दिसते ना की तिला सून आली असं वाटत म्हणून आम्ही विसरून जातो जो म्हणतात भेड गिरगिरी झाली. दिसत आहे खाऊन नाही झाली. खा ना तू हाताने खाऊन दाखव. तू खाऊनच दाखव हाताने. लोक खातील नाही ना आज पश्चाताप होतील. पश्चाताप होणार आहे इकडे. वैभव दादा उपास आहे त्याचा. वैभव दादा पुष्पा झुकेगा नहीं साला. हेलो गाइस वेलकम बैक टू माय चैनल. मैं ऐसे निकाल रहा तोंडा में से. इसको भी ले रही क्या. सब कुछ घेती है अभी रुको तो मैं. और ये स्नैप पे कौन रील्स व्लॉग बनाता है. मैं बनाती. लोगों को मुझे ऐसे असलियत दिखानी नहीं है. मारलं म्हणते माझ्या पोर मले.
बदला पेटम पाठ त्याचे लेकरं तुझ्या लेकराला जोडतील नंतर पुढे. नाही माझ्या लेकरा त्याच्या लेकराला. हा ना तेच सांगू राहिलो मी. हा जोडतील ना पुढे ते बदला घेतील ना ते. याच्या मम्मीने मारला तुझ्या मम्मीने सॉरी म्हणजे दोघांच्या मम्मीने. आजीने खूप लाड केला, आप्पानी खूप मारलं मला, माझ्या पप्पानी खूप मारलं, माझ्या मायने. हा ठीक आहे. तू होतीच त्याच्यासारखी मार खाण्यासारखी असं होतं ते. तू कामच तशी करत होती. मोठी होती म्हणून माझा फायदा घेणार. नाही हे किती रडे, हे किती भोंगी लावे. जिद्देल खूप होती, जिद्देल होती हे. मम्मीच्या लग्नात शेवटी तिला जाऊ द्यायला लागली तिच्यासोबत. व्हिडिओ आहे ती व्हिडिओ ती आहे. तर मंडळी इथे भेटल्यावर जुन्या एवढ्या आठवणी आठवतात कांचनताईच्या सर्वांच्या. तर इथे कांचनताईचीच मजा घेणं चालू होती सर्वात जास्त. ती खूप रडायची वगैरे. तर तिला सांगत होती, मावशी पण सांगत होती तिच्या जुन्या गोष्टी. तर अशा आमचा हसी मजाक झाला आणि मग आम्हाला निघायची घाई झाली होती. त्यामुळे ताईने पहिले आम्हाला ओवाळून घेतलं लवकरच. तर इथे दादा बहिणी बसलेल्या आहेत पहिले आणि त्यानंतर माझा नंबर लागेल. याचं गाणं सांग ना बाहुबलीचं. आली दिवाळी बहीण भावाला वाडी. सोनियाच्या ताटी. नेहमी एकच गाणं म्हणते, दुसरं गाणं येतच नाही दरवर्षी एकच गाणं. वेडा बहिणी वेडी बहिणी पहिले पागल म्हणणार आहे वेडी. नाही पितळीच्या ताटी नकली दिव्याच्या ज्योती आर्टिफिशियल ज्योती. आणखी काय बोलत आहे म्हणते. हा गट्टू कुठे गेला काय माहित. धनुर्वाद झाला. हा हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. बाकी काही नसलं चालते. एवढं नसते चुका वरच्यावर करायला लागते ते. आर्टिफिशियल ज्योती खाऊ घालते बर्फी काजू कतली रे, काजू कतली भाऊ राया रे. टाका 500च्या 2000च्या नोटा लुटो रे. हे उचलायचं ठेवलेली हे घ्या तुमचं गिफ्ट. आहे डब्बा नाही आहे काय गिफ्ट नाही तर झाकून दिलं असतं डब्बाच वाटला असता. नाही हे यांचं गिफ्ट आहे. अरे तुमचं पाया पडायचं राहतं. अरे सगळं हे बरोबर स्टेप वाईज करायला लागतं ना. पाच वाजले ना आता आपल्याला मग बरं होतं. दोन्ही काढला ऍट अ टाइम दोन्ही झाला. फक्त पहिले शिकून दे मावशी साडी घालणं शिकून दे. आता जमून राहिलं तू शिकून दे. ब्लाऊज शिवशील श्रद्धा, साडीच नको घालू. जास्तच नाही झालं. वाकू तर पाया बारीक झाला तो. एवढे भारी 4 किलो कमी केला म्हटलं मी. हा श्रद्धा काय परत तेच परत नाही दिलं ना. नाही माझं नाही दिलं ना.
आहे ना गाडी तर ह्या पिशव्या आहेत ना याच्या. जाऊ दे ना, अरे थैली आहे ना आमच्याजवळ मोठी. त्याच्यापाशी मोठी कल्ली आहे ना. देऊ दे बाई, देऊ दे. मला कापड किती आहे पिशवी? आपल्यासाठी. नाही पावडीला राहून चालतं. अरे कट करा रे बाई. editor कट कर. हा मग मी सरकू का मी उठून जाते? नाही. एखादा मंत्र म्हणा. स्वस्तिनो इंद्र. ओम भोग भोगे. अरे रे 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 हवा लागली त्याला. इतक्या जोरात मला हसला. टाका ना ताटामध्ये. तर मग अकोटवरून आलो आणि दुसऱ्या दिवशी अर्पिताताई आलेली होती अकोल्याला. मग मानसीकडे गेलो आणि तिथे अर्पिताताईने देखील ओवाळून घेतलं. नाहीतर मग मला जालन्याला जावं लागलं असतं तिच्या घरी. तर आता इथे आले असल्यामुळे इथेच ओवाळून झालं आमचं. डोक्यात चिमण्या बसतात. गोल गोल फिरत आमच्या आजूबाजूला. डोक्यात चिमण्यांना अन्न पाणी भेटून जाणार चांगलं. मी आणलेली आहे, विश्वास नको ठेवू त्याच्यावर. तुला पण हे काय होतं? अरे मग तुझं तर घे, तुझं तर घे. नाही घे. बरं दे. असं नसतात मग, असं म्हणजे असं कशाला राहू दे. नाही आम्ही नाही म्हणत असं काही. पाच दिव्यावर लागेल. माझं पेटीन ते माझा 1 रुपया. त्याची आठाने पडतात. एक फोटो काढ असं देतात नाही. मला वाट मला भूतींचं गाणं. बसले डोक्यावर पाटील सगळी टोपी घालता आली पाहिजे. त्याला प्रॅक्टिस रोज घालते तो. रोज घाल. रोज नवरते म्हणून राहिला तू. पाटील लोक घालतो. पाटलीपुत्र. भाऊ बीज बीज जीजू. बीज. उद्या लग्न आहे. उद्या प्री वेडिंग आहे. पोस्ट वेडिंग. मागच्या वर्षी माणसी इकून काढतो. इथे कपडे नको येऊ तिकून काढ. इकून चांगलं बसा. काय माझं काहीच नसतं. बसा तुम्ही सांगतो मी काय असते. मधात लड्डू पण आहे. बर्फी नाही. बर्फी आण ना. तू आणत असत ते ताट आलं तर घेऊन राहिला. दिवा आमचा बर्फी आण म्हणते वरून. अक्षर ते ओलं केलंच नाही आपण. माझी अंगठी आहे उलट्या असं तो वाढतात. असं गोल नाही नाही असं नाही. असं ताटापासून असं हा बरोबर. असं करतात. अच्छा. आणि त्याला पण ऍक्शन मागे आहे ना लड्डू तो काय कुठे गणपती बाप्पा. अच्छा तिकडे पण आहे ना. नाही सर. कळलं. पंचरंगी टावेल. याच्यावर पान असते. पान आहे का? पान खायचं पान. खायचं तू पान. रट्टा मारतोय का आता? आम्ही काही मागितलं तू. नाही रे असंच असते. तुम्हाला माहित नाही. त्याच्यात असंच असते. बहिणीची पहिली आहे ना. हे काय म्हणतात पहिली भाऊबीज. भाऊबीज आहे. बापा रे बापा रे. बापरे एवढं मोठं गिफ्ट. अगं ते आईनेच आणून ठेवलं होतं. ते घरी बोलवलं होतं मला ताईचं. पुढे झालं नाही जमलं. हा चला. थँक्यू. थँक्यू. आम्हाला तुम्हाला हे बर्फी आहे ना? भरभराट होते तुझी. ए मला पाहिजे ती हा? भरभराट होते धन्यवाद तुझी. धन्यवाद. भरभराट. अरे बापरे सोन बाप. पापडी. इट्स माय फेवरेट. ती फुटणार नाहीये तुला बी. बापरे साडी सिंपल. वाव सुंदर. खूप छान. नंबर काढून बघ ना पूर्ण. खूप छान. त्यांच्या आवडीचा आहे. हो. एक नंबर. घाल. तर अशा पद्धतीने आमची भाऊबीज झाली आणि सर्वांना दिलेले गिफ्ट देखील खूप आवडले. तुम्हाला कसं वाटलंय नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय गाईज. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती.